आपच्या 7 खासदारांच्या गटाचं भाजप संसदीय पक्षात विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। विलीनीकरणाची प्रक्रिया आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या राज्यसभेतील जे 2/3 खासदार राघव चड्डांसह भाजपमध्ये जायच्या वाटेवर आहेत, त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे। राज्यसभा सभापती विलीनीकरण करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे। विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकताही पूर्ण झाल्याचं समोर येत आहे। राज्यसभेत आपचे 10 खासदार आहेत, त्यापैकी 2/3 म्हणजे 7 खासदार आता भाजपसोबत गेले। राघव चड्डा यांचे जर आपण भाषण किंवा मुलाखती ऐकल्या संसदेत, त्यांचं म्हणणं आहे राघव चड्डांचं की भारतीय जनता पार्टी हा एक गुंडांचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये मी कधी जाणार नाही, हे राघव चड्डांचं वारंवारचं वक्तव्य आहे। मग भारतीय जनता पार्टी जो गुंडांचा पक्ष होता, मग आता पवित्र झाला आणि ज्याने तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणाले राघव चड्डा, तर राघव चड्डाला घेऊन काय तुम्ही काय त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं? यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत। शिवाजी, धक्का देणारी बातमी होती काही ठिकाणी, तर या सगळ्या घटनेला आपघात असं म्हटलेलं आहे, आपमधला झालेला घात असं म्हटलेलं आहे। काय वातावरण आहे दिल्लीमध्ये, काय चर्चा आहे? खरं तर सर, आतापर्यंत भाजप ज्या ज्या नेत्यांना घेत होतं त्यांच्यामध्ये मागे एक मोठं पाठिंबा असायचा, लोकांचा पाठिंबा असायचा, त्यांचे कारखाने असायचे। अशा लोकांना सोबत घेऊन निवडून येण्यासाठी गणित जी असायची ती साधारणपणे समोर येताना आपल्याला पाहायला मिळायची। मात्र हे पहिल्यांदा असं झालंय की ज्याच्यामध्ये आर्थिक शक्ती आणि बुद्धिबळ अशा लोकांनाच भाजपने सोबत घेतले राज्यसभेमध्ये। कारण राघव चड्डा आणि संदीप पाठक हा पक्षाचा ब्रेन म्हणून पाहिलं जायचं, त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांनी त्यांना राज्यसभा दिली होती। आणि या दोन्ही नेत्यांनी जेव्हा भाजपला आपल्यासोबत घेतला आहे किंवा भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यामुळं एकंदरीत अरविंद केजरीवाल यांचा एक पक्षामध्ये जो बौद्धिक नावाचा गट होता तो कुठेतरी तोडण्याचं काम या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। दुसरं म्हणजे आर्थिक रसद देखील थांबवलेली आहे। जे मित्तल आहेत, अशोक मित्तल, त्याच्यासह जर इतर नेते पाहिले आपण, तर फार काही जनतेतले लोकांना राज्यसभेवरती भाजपने आपने पाठवलं नव्हतं आणि अनेक वेळा या संदर्भात नाराजी देखील उत्पन्न झाल्या होत्या। मात्र हे जे उद्योगपती आहेत आणि त्याच्यावर पक्षाचा ब्रेन म्हणून संदीप पाठक, त्याच्यानंतर राघव चड्डा यांनी काम केलेलं आहे। खास करून पंजाबमध्ये यांनी जे काम केलं त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला आपचा। त्या संदीप पाठक जे ठरवतील तेच पंजाबमध्ये घडत होतं असं सांगितलं जात होतं। अशा नेत्यांनी सोडून जाणं म्हणजे एक प्रकारे भाजपने आपची आर्थिक आणि बौद्धिक अशा दोन्ही रसद ज्या आहेत त्या तोडलेल्या आहेत। आणि हे सगळं आगामी काळात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होत आहे। गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदींना आपला जो आतापर्यंत झंझावात आहे तो कायम ठेवायचा आहे आणि बऱ्यापैकी गुजरातमध्ये आपने आपली साथ जी आहे किंवा आपली जी साख म्हणता येईल किंवा छाप जी आहे ती तोडलेली आहे। आणि त्या दरम्यान ज्या पद्धतीने पक्षामध्ये डेंट करण्याचं काम भाजपने केलेलं आहे किंवा राघव चड्डा काही दिवसापासून नाराज होते, पण नाराज असलेल्या माणसांना कोणी पक्षामध्ये घेत नाही। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक बौद्धिक आणि एक आर्थिक रसद तोडण्याचं काम भाजपने आपचं केलेलं आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना एक मोठा झटका म्हणावा लागला आणि हा झटका पंजाबवर मध्ये 10 महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या तोंडावर बसलेला पाहावं लागेल। चड्डा शेवटी पंजाबी आहेत, अनेक पंजाबी सुद्धा त्यामध्ये हरभजन सिंग सारखे चेहरे पण आहेत। पाहूयात काय होते। तुर्तास धन्यवाद शिवाजी।